अक्षरशः राहवत नाहीये इथे आल्याशिवाय. चिन्नपरा वॉटरफॉल एवढ्या जवळून कधीच बघितल्या नव्हत्या. छान ते मस्त हातावर बसले आणि इतका फील मस्त येतोय ना त्यांच्या पायांचा. नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नवीन एअरपोर्ट पुण्याचं. तिथे आलो आहोत कशासाठी? कारण आपण आता चाललोय केरळला. चाललोय लॉंग खूप दिवसांपासून वाट बघत होतो मी ट्रिपची. फायनली आज ती होणार आहे. मागच्या वर्षी चेन्नई, या वर्षी आता केरळ. त्यासाठी पहिले तर आपण पुणे टू कोची आपली फ्लाईट आहे. स्वतःला 12:30 वाजलेत पहाटेचे आणि 1:30 वाजताची फ्लाईट आहे. आणि रात्री 11ला आम्ही घरून निघालो आणि आता मस्त नवीन एअरपोर्ट सगळं एन्जॉय करतोय, बघतोय छान. डायरेक्टली आता कोचिनला भेटू, पण त्याआधी तुम्ही एअरपोर्टचे सिनरीज एन्जॉय करा. कारण की ते स्वरोस्की पासून चितळबंधू पर्यंत सगळे स्टोर्स आहेत आणि प्राइस ऑब्विसली थ्राइस आहे, बट विंडो शॉपिंग ऑलवेज अ गुड आयडिया. साडेसहा वाजले आणि फायनली आमची फ्लाईट लँड झालेली आहे कोचीमध्ये. 3 वाजता लँड झाली आणि आम्ही 2 तास टाइमपास केला एअरपोर्टवरती. मात्र शेवटी एक चेन बघितलंय, सर्वना भवन नावाचं एक चेन आहे साऊथ मध्ये. सो इथे आत्ताला आम्ही आलेलो आहोत आणि इथे गेस करा आम्ही काय घेतोय. ऑथेंटिक ब्रेकफास्ट साऊथ इंडियन, ज्यासाठी माय गॉड वन ऑफ माय फेवरेट्स. इडली, वडा, एक्स्ट्रा वडा, रेड चटणी, ग्रीन चटणी, व्हाईट चटणी, सांबार, मसाला डोसा आणि पोंगल. आणि ह्याच्या पुढे काय होणार आहे हे खाऊन झाल्यानंतरच सांगू. सो टेस्ट करायला घेऊ आता. टेस्ट एकदम छान आहे, ऑथेंटिक टेस्ट आहे. अगदी सगळे लोकल मसाल्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे फ्लेवर एक नंबर येतोय. तो विशेषता आहे की इथे जी टेस्ट आहे ती कुठेही मिळणार नाही. वड्याची पण चव बघून वडा डायरेक्ट असा खाऊ आपण. मस्त आहे वडा, सॉफ्ट आहे. सांबार तिखट फ्लेवर आहे. सो आताला नाश्ता करून झालेला आहे आणि त्याला इमॅजिन नाही होते असा डेंजर आणि खूप सुंदर, एकदम सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आमचे फोटो खूप सारे काढून झाले इथे आणि आम्ही काय एवढं बोलतो तुम्हाला आता काय, जस्ट व्ह्यू बघा आणि आम्हाला सांगा. बेसिकली हा अदिराचिरापल्ली वॉटरफॉल कडे जाण्याचा रस्ता आहे. आता इथे अगदी थांबल्याशिवाय राहवत नव्हतं, इतका सुंदर व्ह्यू होता. आणि येताना जाताना जो रस्ता आहे तो पण खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे, खूपच छान आहे. बघितलं तेवढं कमी. आणि एकदम जंगलातून जातोय वगैरे, फुल पाणी आहे. मागे एक झाड लावले, मग त्यामागे अजून एक मोठा भर होते, त्यामागे अजून तो. आणि एकदम शांतता आणि फक्त पाण्याचा आवाज. खूप छान वाटतंय. म्हणजे किती वेळ इथे थांबलं नाही. अजून मेन गोष्ट पुढे आहे. सो आता आलेलो आम्ही अदिराचिरापल्ली वॉटरफॉलला आणि बाहुबलीचं शूटिंग झालंय. आणि कॅच असा आहे की इथे तुम्हाला यायला एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक तिकीट काढावं लागतं. 60 रुपीज तिकीट आहे, ऑनलाईन पेमेंट एक्सेप्टेड ओनली. ते काढून झाल्यानंतर ही पायवाट एक 10 मिनिटाची आहे साधारण. तुम्ही बघू शकता, सिनरी पण खूप छान आहे. आणि इथे म्हाताऱ्या लोकांसाठी एक असं प्लेन केलेलं आहे जिथून मी चालतीये, त्यामुळे जे पाय बे काही लचकणार नाही. म्हणजे सोय केलेली आहे सगळी छान. आणि सिनिक ब्युटी पण खूप छान आहे. आणि इथे ना चालायला खूप मजा येते. तेच मस्त वाटतंय. आजूबाजूला मस्त झाडे आहेत, उंच उंच, वरतून छान सूर्यप्रकाश येतोय हलका. फॉरेस्ट मधनं ती ट्रेल आहे बेसिकली, त्यामुळे अमेझिंग आहे. आता वॉटरफॉल आला की तुम्हाला दाखव डिरेक्ट. सो आता वॉटरफॉलला आलेलो आहोत, पण इथे एक गोष्ट सांगायची की दोन प्रकारचा व्ह्यू आहे. एक म्हणजे टॉप व्ह्यू, सेकंड म्हणजे बॉटम व्ह्यू. आताला जिथे आम्ही आहोत म्हणजे टॉप व्ह्यू म्हणजे नुसतं फ्लोइंग वॉटर आहे. टॉप व्ह्यू तुम्ही मागे बघू शकता, फुल पाणी वाहताना दिसतंय आणि तिकडनं जे खालती चाललंय
ते खालती पडते आणि मग खालती जाऊन मग बॉटम वे तिकडे एक वेगळी ट्रेल धबधबा तिकडून तयार होईल आणि इथे ना पूर्ण फ्लॅट आहे आणि पाणी सगळं वाहतंय फक्त मस्त खळखळ पाण्याचा आवाज येतोय खूप छान वाटतंय व्ह्यू खूप छान आहे व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्ह्यू बघा एकदम मस्त सो आताला टॉप व्ह्यू झाला बघून आता बॉटम व्ह्यू बघायला जाऊ अमेझिंग अमेझिंग व्ह्यू आई एवढा एपिक वॉटरफॉल मला वाटत नाही मी आजपर्यंत बघितला असेल आणि अमेझिंग वरतून जितका सुंदर दिसत होता तितकाच प्रचंड सुंदर खालून दिसतोय आम्ही जाऊन भिजून आलो फोटो काढून आलो आणि तुम्हाला सिनेमॅटिक तुम्हाला आता दाखवेलच की कसे आलेत ते पण एकदा बघा आणि आता फर्स्ट अँगल पीओव्ही एकदा बघा कसा आलाय अमेझिंग अमेझिंग खूप सुंदर अतिशय सुंदर नेक्स्ट लेवल अजून एक इथे मी सांगेल की येताना आम्हाला भरपूर असं ट्रेकिंग करत यावं लागलं खूप घाम येत होता प्रचंड घाम आला पण इथे आल्याबरोबर जे मस्त वॉटरफॉलचे तुषार उडत होते आणि जे गार वाटतंय मस्त हवा अमेझिंग खूप प्रचंड सुंदर भिजलोय आम्ही ऑलमोस्ट दहाव्या चष्मा पुसून झालाय माझा आतापर्यंत सो एवढं जे ट्रेकिंग करत इथपर्यंत आलो तुला आवडला अमेझिंग बाहुबलीचं शूटिंग इथे झालं होतं मी कॉन्टॅक्ट सांगून देतो राजमौलीने बाहुबलीचं शूटिंग इथे 20 दिवसांसाठी केलं होतं आणि या व्यतिरिक्तही अजून 2 वॉटरफॉल होते जे केरळमध्येच होते बट हा वॉटरफॉल प्रायमरी लोकेशन ह्याला इंडियाचा नायग्रा फॉल्स पण म्हणतात इतका सुंदर वॉटरफॉल आहे गॉड्स ओन कंट्री केरला अमेझिंग लँड ऑफ वॉटर लँड ऑफ वॉटर लँड ऑफ वॉटर हा एक बोर्ड होता बाहेर वर्थ इट एव्हरीथिंग वर्थ इट मस्त हँगिंग ब्रिज बघायला आलेलो आहोत कडनं खालती लेक व्ह्यू पण आहे हा सो ब्रिज वरनं ते व्ह्यू पण दिसतो आणि इथे पण हे बघ असं पाणी असं पडताना पण दिसतंय तिथे सुद्धा असं म्हणजे वरतून पाणी फॉल होत इकडे पण फॉल म्हणजे जिकडे बघावं तिथे वॉटरफॉल छोटे छोटे जसं ते म्हणतात की लँड ऑफ वॉटरफॉल ते अगदी खरं आहे कुठेही जा एक तुम्हाला वॉटरफॉल नक्की दिसणार एंट्री फी आहे 20 रुपीज मोठ्यांसाठी 10 रुपये छोट्यांसाठी आणि 30 रुपये व्हेकल्ससाठी करेक्ट ओके नाईस 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 आता दाखवून आपण देतो फर्स्ट व्ह्यू हँगिंग ब्रिज वरती आपण चालूयात हलतोय तो छान ब्रिज हलतोय आणि खालती पाळी अमेझिंग अमेझिंग व्ह्यू आहे शाळेची पिकनिक आलेली आहे इथे त्यामुळे बरीच गर्दी झाली आहे थोड्या वेळात ब्रिज थोडा रिकाम होईल बापरे मी हलते थोडासा बघा आता थोडा रिकामा झालाय तर छान वाटते पूर्ण रिकामा असेल ब्रिज तर मजा येणार एकदम इथून पण व्ह्यू असा वेगळा दिसतोय वॉटरफॉलचा मस्त व्ह्यू दिसतोय इथून पूर्ण प्लेन वा आता हँगिंग ब्रिज बघून झालाय मस्त आणि अतिशय सुंदर आहे वर्थ इट आणि त्यानंतर आता आपण मुन्नारकडे जातोय साधारण 3.5 ते 4 तास आहे हा 3.5-4 तासात पोहोचू आरामात मध्ये आपल्याला थोडा ब्रेक घ्यावा लागेल लंच ब्रेक काहीतरी लंच साठी तसं ब्रेकफास्ट हेवी झालाय पण तरी थोडं लंच टाइम मध्ये लंच पाहिजेच तर त्यासाठी थोडा ब्रेक होईल म्हणजे तरी 4 तास धरून घे हॉटेल मध्ये चेक इन करायचं थोडा आराम करून घेऊ कारण की रात्रभर झोप नाही झाली बरोबर आणि मग नंतर लोकल साईट सीइंग करायचं सो डायरेक्टली आता मुन्नारला भेटू मुन्नारकडे येताना आम्हाला इतका सुंदर रस्ता लागला आणि येताना बरेचसे लहान मोठे वॉटरफॉल होते पण आता आम्ही इथे थांबलो अक्षरशः राहवत नाहीये इथे आल्याशिवाय चिन्नपरा वॉटरफॉल अतिशय सुंदर असा बघा पूर्ण वर पासून प्रचंड मस्त आवाज आणि खूप गर्दी थांबली इथे स्टॉल लावलेले आहेत
फ्रुट्सचे पण आहेत. खूप सुंदर, म्हणजे रस्त्याने येताना तुम्हाला खूप दिसतील वॉटरफॉल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4 तासात पोहोचा मुन्नारकडे, नाही तर तुम्हाला 8-10 तास सुद्धा लागू शकतात. इतकं सुंदर व्ह्यू आणि इतके सुंदर फोटोशूटचे जागा इथे आहेत. सो आत्ताला आम्ही आलेलो आहोत इको पॉइंट, फ्लोरा अँड फौना पॉइंटला. आणि तिथे गोरिल्ला सोबत आम्ही मस्तपैकी शूट केलेला आहे, तो तुम्हाला दाखवूच. त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे. मस्त आहे. पिकॉक बघ किती सुंदर केलेला आहे. येस, मस्त केलाय पिकॉक सुद्धा. झाडाचा शेप अतिशय सुंदर असा शेप दिलाय झाडाला. जसं बोन्साय वगैरे असतं ना, तसं त्याला शेप दिलेला आहे असं मला वाटतं. आहे फिशला खाऊ घालण्यासाठी. आणि फिश किती जवळ आहे इथे, हे बघ. वाव, कॅन आय टच? हातलो नको. एवढ्या जवळून फिश मी कधीच बघितल्या नव्हत्या. वा, आणि सगळ्या खूप गोड आहेत. मस्त. आणि इथे पक्षी सुद्धा ओपन फिरताय. कुठले सोमे पक्षी? संतेनूर. मला नाही माहिती काय म्हणतात. आणि ते हातावरही बसतात. इथे बघा, इथे मध्ये हे बघा. सो असं ओपन कीजिए बेसिकली. खूप व्हेरी नाईस. ओ वाव, मोकळा आहे तो. म्हणजे आजपर्यंत आपण केज मध्ये बघितलं असेल, इथे बघा आपण इथे उभं आहे आणि कोणतीही केज नाही आणि काही नाही, आणि तो तिथे आहे उभा. अच्छी आयडिया. किती छान ते मस्त हातावर बसले आणि इतका फील मस्त येतोय ना त्यांच्या पायांचा. असं खूप छान वाटतं. अजून आले माझ्या डोक्यावरती. माय गॉड, माय गॉड. सोडून घे तुला हातात. मजा आली मला माझ्या डोक्यावर, खांद्यावर. आणि सोहम सुद्धा अजून चालू आहे. कसं आहे सोम? कसं वाटतं हातात धरल्यावर? किती गोड होतो. पाय मारतोय तो मला. थोडंसे हाताळायचं शुभम तुला. कसलं एकदम एकदम हार्ड शेल आहे त्याचं, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आणि खालून पण फर्स्ट टाइम हात लावला. तो पळतोय हातातला. पुश करतोय माझ्या हाताला जोरात. आणि हा पाय ना एकदम काटे, पायांना काटे. खूप मजा आली. माझ्या तर केसांवरती सुद्धा धान्य आहे. मी आता थोडस केसांवरचं काढून घेते. एकदम एस्थेटिकली लुकिंग वॉटरफॉल बघू आपण. खूप सुंदर. A1 खूप सुंदर. मॅन्टिस फ्रॉम कुंग-फू पांचा. आणि त्याचे डोळे मस्त निळे निळे. मॅन्टिस कुंग-फू पांचा. आई खूप भारी. पाय बघ त्याचे शुभम, पाय बघ. डिटेलिंग खूप भारी केलेलं आहे. चल ऑस्ट्रिच बघू. तो चोच मारून दिल नाही तर मला.
आला आला नको रे बाबा, मी काही नाही करत तुला. बहंजर गई बहंजर. ओय मग त्याला काहीतरी खायला. अरे माझ्या डोक्यावरती धान्य आहे, त्याला ते दिसत असेल तो येईल ते खायला बाहेर. बाहुबली मधला बाहुबलीचा बुल बघा, मस्त केलेलं आहे सगळं. झाला. आता नेक्स्ट बघू काय. छान. नेक्स्ट इज एमओ, ऑस्ट्रेलियाचं नॅशनल बर्ड. इकडे ब्लॅक स्वान आणि व्हाईट अँड ब्लॅक. ओ त्याने बघ तोंड बाहेर काढतोय तो. त्यांना भूक लागलीये, त्यांना भूक लागलीये. You no lie, better bye 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 bye, better bye 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 bye. Listen my song, kill that the hi-fi. Better bye 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 bye, better bye 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 bye. Play enough for so you can say you're a pilot. Have whole heap of girl that a link a lot. Me have the big bar, if not must win a lot and every month I hit that spot. I spin the slots. फेरेट म्हणून हा आहे, तर ह्याचं मुंगूस सारखा प्रकार आहे फेरेट म्हणून. चला तर गोमाता दर्शन करूयात. बोलते पुंगनूर गोश्त बोलते, ठीक है. दुनिया का सबसे छोटा वाला गाय है, और नाउ द स्मॉल काउ, ओके. बोलो वो मोदी जी के यहाँ पे है, कानपुर में उसका फार्म है. अच्छा. इसका तस्वीर उधर है. आपली मोदीजींकडे असलेली छोटीशी गाय गोमाता दर्शन करून घेऊ. अच्छा. That one is नंदी काउ. नंदी काउ, that one. That one is bull. अच्छा, नमस्कार करून घे. अभी छोटा वाला लोमड़ी दिखाएगा. ये दुनिया का सबसे छोटा वाला फॉक्स है. ओ सगळ्यात छोटा. इसका नाम बोलते हैं फेनेक फॉक्स. ओके. वो वाला मेल है, दिस वन इज फीमेल. अच्छा, दुनिया का सबसे छोटा फॉक्स, जगातला सगळ्यात लहान फॉक्स आहे हा. सबसे छोटा वाला फॉक्स है, इसका नाम बोलते हैं फेनेक फॉक्स बोलते हैं. फेनेक फॉक्स बोलते हैं नॉर्थ अफ्रीका वाला, ठीक है. ओके. तो बड़ा वाला दिखाना, इसका नाम बोलते हैं सिक माउंटेन गोट बोलते हैं, चाइना वाला माउंटेन गोट. ओके. सिक माउंटेन गोट चाइना वाला, ओके. वो ब्लैक कलर में दिखाना. हाँ. इसका नाम बोलते हैं कनाडियन पिग्मी बोलते हैं, दुनिया का सबसे छोटा वाला गोट. दे आर फ्रॉम नॉर्थ अफ्रीका. बाकी 1 2 3 बन्नूर से कर्नाटका. ओके. ये दुनिया का सबसे छोटा शिप में छोटा वाला यही है. मतलब 3 शिप हो गया, 6 गोट हो गए. करेक्ट, बराबर. जगातली सगळ्यात छोटी शीप आहे ही. म्हणजे शीप पण आहे, बोकड पण आहे, सगळे प्रकार आहेत. आणि त्यांचे शिंग पण बघा कसे वेगळेच आहेत. इसका नाम बोलते हैं ग्रीन ट्रोका बोलते हैं, सॉफ्ट बाइटिंग करते हैं. देखो. अच्छा. दुनिया का सबसे छोटा वाला सॉफ्ट बाइटिंग करने वाला बड़े है ये. अच्छा. ये नॉर्थ अफ्रीका वाला, ठीक है. नॉर्थ अफ्रीका. इंपोर्टेड. भी बहुत खूबसूरत है. इंपोर्टेड स्पीशीज है. करेक्ट. हाइस देखो, बिल्कुल आईब्रो लगा हुआ है. करेक्ट, वेरी वेरी ब्यूटीफुल. इसका नाम बोलते हैं ग्रीन ट्रैको. ग्रीन ट्रैको, ओके. इसमें तो डिफरेंट टाइप ऑफ पिजोन्स, कबूतर. अच्छा. इसके अंदर वैरायटीज के अंदर पूरा अफ्रीकन एशियंस. तुमने मसक्कली सुनते क्या? हाँ, मसक्कली वाला. वो वाला इसके ऊपर है, इसके पत्थर वाला. अच्छा. अच्छा. तर बघा मसक्कली पण आपल्याला बघायला मिळाली. मसक्कली. दुनिया का सबसे छोटा वाला पिकॉक है. इसका अच्छा. नाम बोलते हैं पलावन पिकॉक. ओ वाह. फिलिपीन्स, ओके. फिलिपीन मधून आलेला आहे. तो बॉक्स के अंदर भी एक होगा ब्रीडिंग में. अच्छा. इसलिए तो मार नहीं आ रहा, ठीक है. हाँ हाँ. वो फीमेल है. अच्छा. दिस इज मेल. दिस इज मेल ओनली. या, परफेक्ट. जगातला सगळ्यात लहान पिकॉक आणि एक त्या बॉक्स मध्ये पण आहे आणि एक बाहेर आहे.
करेक्ट, छान इन्फॉर्मेशन दिली. सगळे जगातले सगळ्यात जे लहान फॉक्स, पिकॉक, गाय असे सगळे इथे आपण बघायला मिळाले आता. अमेझिंग आहे एकदम. अजून बाकी आहे थोडं. अजून बाकी आहे. अजून कुठे जायचं? राईट. इग्वाना. टर्की पण आहे इथे. हे बघ, हे काय? नट्टू केडा गोट. मेसी गोट. ओके. अयो खालती हा तर. खाली पायाजवळ पण आहे बघ ना ते. शुभम किती आहे? सोहमच्या हातावर किती आले? शुभमच्या खांद्यावर एक आलेला आहे. सोहमच्या हातावर. वा वा. सोहम जवळ सगळ्यात जास्त येत आहे ना पक्षी. माझ्या हातावर आहे. गेला माझ्या हातावर. बापरे. पक्षीराज. सोहम पक्षीराज. मस्त. झालं सोम, सगळं घेतलं. एन्जॉयड हो. भाई अमेझिंग. पर्सनल रेकमेंडेशन 650चं तिकीट घ्या. 1250 तिकीट आहे. ते घ्यायची गरज नाहीये. 650चं घ्यायचं. खूप एन्जॉय करा. त्याच्यामध्ये भरपूर एन्जॉय करायला मिळतं. म्हणजे नेक्स्ट लेवल. आणि बाकीच्या ज्या 1250च्या गोष्टी आहेत ना, त्या आपण आपल्या शहरांमध्ये सुद्धा एक्सप्लोर करू शकतो. त्यासाठी इथे येण्याची काही गरज नाही. गोरिल्ला पुन्हा आपली वाट बघतोय. तो खूप क्यूट आहे. बरोबर उभा असतो तो. एंट्री एक्झिट. जा 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 त्याला भेटून ये. जा 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 भेटून ये त्याला. अमेझिंग भाई. गोरिला सोबत साइन ऑफ करतोय इको पार्क मधून. पुढचं बघू आता. वस्तू आहे आणि माझी फेवरेट जागा शॉपिंगची. ब्लॉग चालू करू येतो फक्त. हो नाही, ब्लॉग नाही सुरू करत म्हणूनच म्हटलं माझी फेवरेट जागा. पण फक्त तुम्हाला दाखवण्याचा मोह आवरत नाहीये. पण इतक्या युनिक वस्तू आहेत ना. खूप छान. हत्ती. मला पुण्यासारखी फिलिंग येते. नाही छान नाही. मी ब्लॉग नाही करत आहे, पण हे सगळ्या वस्तू दाखवणं मला खूप छान वाटतंय. आपण अशा ह्या बघू. फक्त रनिंग मध्ये बघ किती गोडे बक्षीप. रनिंग ब्लॉक करते तो. रनिंग ब्लॉक करते म्हणता तर ते काय आहे ना, प्रोफेशन आहे ना, ते माणसाला कधीच सोडता येत नाही. खेळणे बघ किती गोड आहेत. खेळणे. शंखाच्या या वस्तू बघ. पुन्हा हे जहाज किती सुंदर आहे. मस्त 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 मस्त. हे खेळणे पण घ्यायची इच्छा होती. फ्रीज मॅग्नेट. कोणतं फ्रीज मॅग्नेट? आपले ऑलरेडी 3 घेऊन झालेले आहेत. सोम तुला काय आवडत असेल तर घे. हे बघ तू ऑलरेडी घातलेली. हे बघ किती छान आहे. हे कितीची? फक्त 55. वन पीस सिंगल पीस 55. ओके. दिस इज फॉर 60. हे बघ या वुडन वस्तू आहे सगळ्या. तू शॉपिंगच्या वस्तू दाखवण्यात कंजूसी करायची नाही. सगळ्या वस्तू बघू आपण. बघायला काय हरकत आहे. मी काही किमती सांगून ब्लॉग करत नाहीये, त्यामुळे बघूयात आपण. छान मस्त. हे ह्याचे लाकडाचे ट्रे वगैरे पण किती सुंदर आहे. टोप्या पण छान. आणि टोप्याही छान आहे. आणि तो एक लुक घेतला का सगळ्या फ्रेमचा, तो निघताना घे. फ्रेमचा लुक. इकडे पण फ्रेम्स आहेत बघ किती सुंदर. मस्त. अमेझिंग. गेमिंग पीसी भाई. बिल्ड बनवलेला. करू लवकरच करू. ब्लॉगला सबस्क्राइब करा. हा घरी होता तो फेकलेला पण आमच्या बाबांनी. आई हा साप आठवते का तुला? बाबांनी फेकून दिलेला बघा. हो बाबांनी फेकला होता असा साप. दुखली बाबाचं. चला चला बाबांचा फोन येऊन गेलेला आहे. त्यांना मुन्नारला पोचायची घाई झाली. आज सोहमला झोपी नाही जायचं का? सोहमची झोप उडाली. तुझं झोपी झाली.
हे बघ इकडे एक लुक घे शुभम, मस्त एकदम सगळं फ्रेम आणि छान अशा पद्धतीने इको पार्कला बाय बाय. आणि आता आपण बाहेर जाऊ. खरं तर आपण डायरेक्ट मुन्नार जाणार होतो, पण मध्येच इको पार्क होतं आणि जसं मी म्हटलं होतं की थांबत थांबत तुम्हाला कोची ते मुन्नार असे 10 तास सुद्धा लागू शकतात किंवा कमी पडतील. तसंच आमचं होतंय. आम्ही पुन्हा इको पार्क सगळं एक्सप्लोअर केलं आणि आता मात्र डायरेक्ट मुन्नार जाऊ किंवा बघू एखादा वॉटरफॉल असेल तर, पण मुन्नारलाच भेटू आता. स्पेशल कॉम्प्लिमेंटरी टी मिळालेला आहे. चहा बघायचा वेगळाच छान क्यूटशी कपशी. बघू कसं आहे. आणि ब्लॅक टी का ब्लॅक कॉफी आहे मला वाटतं. टेस्ट करून बघावं लागलं टी और कॉफी काय आहे. सो चहा काय असेल. ब्लॅक टी आहे. मला कळत नव्हतं ब्लॅक टी कॉफी कळत. अच्छा गोड. माझा अवघड आहे. विदाउट शुगर सांगायला पाहिजे की, पण त्यांनी ऑलरेडी कॉम्प्लिमेंटरी आणून ठेवली. हॉटेल खूप भारी आहे. खूप छान. आता सगळे लाईट बीट लागले की काढेल लाईट नाही लागली कारण अजून अंधारही नाही आहे आणि उजेडही नाही आहे. असं मधला हँगआउट एरिया आहे. सो आवडलं. गुड. सो रूमचा क्विक टूर एक देऊन देतो. हा आहे आपला क्लॉझेट. इथे सामान बिमान हँगर बिंगर ठेवायला सगळी जागा आहे. नंतर आरसा तयार होण्यासाठी, कॉफी मग्स, ड्रिंक्स पिण्यासाठी ग्लासेस, पाणी, किटली आणि सगळं सॅशे बिशे कॉफी बनवायला. ड्रॉवर. नंतर फ्रीज, मिनी फ्रीज आहे आणि मिनी फ्रीजमध्ये ड्रिंक्स काय काय आहेत. कोक, 7 अप, पेप्सी, मिरिंडा आणि पाण्याची बॉटल, सोडा आहे का तो, सोड्याची बॉटल आहे. त्यानंतर इथे सामान ठेवायचं, बॅगेज वगैरे, लगेज. त्यानंतर सेपरेट बाथिंग स्पेस, वॉशरूम, एकदम नीट अँड स्लीक डिझाईन. चल मग नंतर इथे मेनू काढ्या खाण्याच्या गोष्टींसाठी, रूम सर्विस. त्यानंतर स्वॉनचा डिझाईन केलेलं आहे, खूप छान असं, एकदम बेस्ट परफेक्ट. एकदम कम्फर्टेबल बेड आहे. उई हे बघ. आणि हे आहे स्पा. कॉम्प्लिमेंटरी नाही आहे, प्राइजेस आहे, बघू आपण वेळ मिळाला तर करू. आणि हा व्ह्यू तुम्ही बघा. 1 2 3 गो. येस, नाईस व्ह्यू. आणि ही किट आहे कॉम्प्लिमेंटरी, ज्यामध्ये 2 लेज, डार्क फॅन्टसी आणि एक चॉकलेट दिलेलं आहे. सो आपण हे खाऊ. एकदम खूप भारी रूम आहे, खूप भारी हॉटेल आहे. अजून एक्सप्लोअर करणार आहे हॉटेल, तर बघू त्याला. कसं आहे हॉटेल, कसं आहे. आमचे ब्लॉगर फुगलेले. कसं आहे हॉटेल. आमच्या ब्लॉगरचं खूप बरं फुगलेलं. मी माईक लावल्याशिवाय बोलत नाही. आमचे ब्लॉगर 2 मिनिटात फुटणार आहे. हे टाकणार आहे मी. आणि आमची सुजीची फटाकडी. ॲस्थेटिक एकदम. स्वतःला शॉपिंग करून झालेली आहे आमची. काही थोडंफार 5 स्टार लिमका असं काय काय. आणि आताला वाट बघतोय कॉम्प्लिमेंटरी डिनरची. आणि त्याआधी आपण हा लुक बघून घेऊ हॉटेलचा. लोक बघा, कारण आपण आलो तेव्हा दिवसा आलो. एकदम आता खतरनाक, एकदम मस्त दिसते. ती समई दाखव. ती समई खूप त्यांनी आता ऍड करायलाच सगळे शॉर्ट्स होते, तुम्हाला बघता येतील. खूप सुंदर समई, मस्त सजवलेली. सो ते डायरेक्टली बघा. आणि आता जेवण करायचंय. सोहम इथे बसलाय. सोहम उभा आहे. आता जेवण करू. जेवणाचं बघू काय सीन आहे. तर इथून आपण सुरू करू. सेवैया पायसम.
जे इथलं फेमस असतं ते आहे. त्यानंतर आईस्क्रीम आहे जे यायचंय, केरळ पराठा, केरळ पराठा आणि चपाती यायची आहे. कॅन्सल. हे नॉनव्हेज आहे, आपण Cancel. खात नाही. त्यानंतर व्हाईट सॉस व्हेज पास्ता आई क्रेझी हा. मी हा खाणार आहे. छान. आणि त्यानंतर जिरा राईस, प्लेन राईस. हा आहे दाल तडका, पालक पनीर, मस्त क्रीम वगैरे लावून दिलेली. कढाई भेंडी. त्यानंतर कढाई भेंडी. भाई खूप भारी दिसते. बघ खतरनाक छान, टेक्स्चर मस्त. भाई. आणि ड्रॅगन पोटॅटो. ड्रॅगन पोटॅटो सोन स्टार्टर घेतो. आणि हे आहे टेनेली फ्राय. टेनेली फ्राय. काय काय माहिती पण व्हेजच आहे. हा. आणि त्यानंतर हे व्हेज सूप आणि ते हॅलो non-veg. या तर ते आपण नाही घ्यायचं, आपण व्हेज सूप घेऊ. परफेक्ट. ठीक आहे. सो एवढी सगळी आहे वस्तू. अगदी एवढं घेतलं तर ही डिनर होणार आहे. मला थोडंसं हा बस तेवढं सफिशियंट मला. आणि यामध्ये सगळं जास्त प्रमाणात. सोया सॉस कमी घ्यायचा रे. मी हे सोडून हे दोघेही जास्त घेतले. बघू आता घ्यायचं कसं. सो मी पायसम घेतलंय, व्हाईट सॉस पास्ता घेतलाय, पालक पनीर आणि भेंडी, आणि मी अर्धीच पोळी घेतली कारण मला थोडं भात पण खायचं. पायसम तर एकदम मस्तच आहे, ते माझं खाऊन झालं ऑलरेडी. व्हाईट सॉस पास्ता बघू कसं आहे. छान आहे, हा पण छान आहे. पानसट नाही ना? नाही, सगळं फूड एकदम एक नंबर आहे. सॅलड पण खूप छान आहे. सॅलड माझं खाऊन झालं आधी. आणि ही भाजीसुद्धा पालक पनीर मस्त आहे. सगळं फूड छान आहे, अजिबात स्पायसी नाही, मीडियम स्पायसी, ऑइल कमी आणि एक नंबर. चला स्टार्ट करूया. Tell you no lie, better bye 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 bye, better bye 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 bye. Listen my song, kill that the hi-fi. Better bye 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 bye, better bye 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 bye. Play enough for so. मेकिंग दाखवलंच आपण. एकदम सॉफ्ट आहे बघ, मस्त. खाऊन बघ आणि कसं. हे व्हेज स्ट्यू तर हे माझं फेवरेटच आहे. एक नंबर, एक नंबर आहे. एकदम फ्रेशली खूप छान, प्रिपेअर्ड आहे. एकदम सॉफ्ट. आता मस्त आईस्क्रीम खाऊन आजचा दिवस इथे संपलेला आहे आणि उद्या पुन्हा दुसरा दिवस आपला ट्रिपचा सुरू होणार आहे. तर उद्या भेटू.